नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण मेन्सुरेशन हा चॅप्टर स्टार्ट केलेला होता. ठीक आहे. त्याच्यामध्ये काही सॉलिड फिगरचे आपण व्हॉल्यूम आणि एरियाज पाहिले होते. तरी पण थोडासा एकदा रिकॉल करून घेते. पहिली सॉलिड फिगर होती क्युबॉइड. क्युबॉइड कोणत्या शेपमध्ये पाहून घ्या. याचे 3 फॉर्म्युले होते. पहिला कर्ड सरफेस एरिया, दुसरा टोटल सरफेस एरिया आणि तिसरा होता व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड. ओके, जे फॉर्म्युले आपण पाहिलेले होते. दुसरा शेप कोणता होता? क्यूब. याचे पण फॉर्म्युले 3 होते. पहिला होता कर्ड म्हणजे इथे लॅटरल करून लॅटरल किंवा व्हर्टिकल सरफेस. लॅटरल सरफेस एरिया किंवा व्हर्टिकल म्हणतात. दुसरा आहे टोटल सरफेस एरिया आणि तिसरा होता व्हॉल्यूम. तिसरी फिगर आपली होती सिलेंडर. राईट सर्क्युलर सिलेंडर सुद्धा म्हणतात. हा आहे सिलेंडर. यालाच नाव आहे राईट सर्क्युलर सिलेंडर. याचे पण हा हाईट आणि हे आर होती. याचे पण पहिला होता कर्ड सरफेस एरिया, दुसरा होता टोटल सरफेस एरिया आणि तिसरा होता व्हॉल्यूम. तुम्हाला आठवायला पाहिजे, यांचे तुम्ही फॉर्म्युले लिहून घ्याल. बरोबर आहे. ठीक आहे, आठवा आणि लिहायचं आहे. हे रोज असं करायचं. फिगर काढायची, फॉर्म्युले लिहायचे, फिगर काढायची, फॉर्म्युले लिहायचे, फिगर काढायची, फॉर्म्युले लिहायचे. अशा केल्याने तुम्हाला ते फॉर्म्युले वेगळे असे पाठ करण्याची काही गरज पडणार नाही. चौथा होता कोन. यालाच आहे राईट सर्क्युलर कोन. याची फिगर कशी होती? याची फिगर पहा. याचा पहिला फॉर्म्युला होता स्लॅन्ट हाईट. L = दुसरा होता कर्ड सरफेस एरिया. तिसरा फॉर्म्युला होता टोटल सरफेस एरिया आणि चौथा फॉर्म्युला होता व्हॉल्यूम. व्हॉल्यूममध्ये पाहिला होता कोणचा जो व्हॉल्यूम आहे तो सिलेंडरच्या व्हॉल्यूमचा कसा असतो? 1/3 असतो. इतकी सॉलिड फिगर आपण पाहिलेली होते. क्युबॉइड पाहिला होता, क्यूब पाहिला होता, सिलेंडर पाहिला होता आणि कोन पाहिला होता. आता नेक्स्ट वन जी फिगर आहे आपली, तर नेक्स्ट वन फिगर पाहायची आहे. तर नेक्स्ट वन फिगर आहे, सांगते पहिले, आधी सर्कल सांगून देते. धिस इज दी सर्कल. सर्कल इज अ 2-dimensional सर्कल. सर्कलची ही रेडियस आहे. तर याचा पहिले एरिया ऑफ सर्कल. याचा फॉर्म्युला आहे πr² आणि याचा हा जो बाउंड्री आहे, या बाउंड्रीची लेंथ जर म्हटला तर त्याला म्हणतात सर्कम्फरन्स. चा फॉर्म्युला आहे 2πr. हे 2-dimensional आहे. ही 2-dimensional फिगर आहे. आता आपल्याला याच्यावरून पाहायचं याची 3-dimensional फिगर कसं बनते. आता याची आपण 3-dimensional फिगर. चपाती वगैरे आहे, चपाती म्हणा, तर हा एक्झाम्पल सर्कलचा असतो. हां, बट बॉल, वी कॅन से बॉल, लाडू, हे सगळे उदाहरण कशाचे आहेत?
तर हे आहेत स्पियरचे. कशाचे आहे? स्पियरचे. तर हा आहे स्फियर. काय बनवलेलं आपण? स्फियर. आता स्पियरमध्ये कर्ड सरफेस आणि टोटल सरफेस एरिया एकच असतो. आता पाहिला तर हा एक सरफेस आहे, दुसरा सरफेस, हा एक तिसरा सरफेस आणि इथे हा चौथा सरफेस. बरोबर आहे. तर याचा फॉर्म्युला आहे टोटल सरफेस एरिया 4πr². कर्ड सरफेस एरिया पण तोच राहील आणि टोटल सरफेस एरिया ऑफ स्पियर पण सेम फॉर्म्युला. काय 4πr². समजला कसा? पहा, हा वाला एक पार्ट झाला πr² सर्क्युलर आहे, हाही πr² 2 झाले, मग हा इथला 3 आणि इकडला पण एक 4. काय झाला? 4πr². ह्याला टोटल सरफेस एरिया. नंतर आहे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम याचा फॉर्म्युला आहे 4/3πr³. पहा, व्हॉल्यूममध्ये फक्त याच्यात क्यूब लागते, लक्षात ठेवाल. बाकी याच्यामध्ये क्यूब वगैरे लागत नाही. व्हॉल्यूमच्या याच्यामध्ये फक्त स्पियरच्या व्हॉल्यूममध्ये काय लागतो? इथे क्यूब लागतो. तर स्पियरचे 2 फॉर्म्युले आहे आपल्याकडे. टोटल सरफेस एरिया किंवा कर्ड सरफेस एरिया म्हटला तर 4πr², आणि जर व्हॉल्यूम म्हटला याचा तर 4/3πr³. अशा प्रकारे आहे. आता याच्यानंतर आपण पाहूया, काय पाहायचं आपल्याला? हेमिस्पियर. हेमिस्पियर. हेमिस्पियर कसा आहे? आपण वाटी वगैरेचं बाउल वगैरे असतं ना आपल्याकडे, तर तशाच प्रकारे असतं. हा हेमिस्पियर असतो. दॅट इज हिअर आर. आता हा आहे हेमिस्पियर. चला आर. याची पहिले काय काढू आपण? कर्ड सरफेस एरिया. कर्ड सरफेस एरिया. कर्ड सरफेस एरिया. कर्ड सरफेस एरियाचा फॉर्म्युला आहे 2πr². ठीक आहे. आणि याचा टोटल सरफेस एरिया पाहायचा. टोटल सरफेस एरिया ऑफ हेमिस्पियर. पहा, हा 2πr² आणि हा एक म्हणजे हा झाला 3πr². कोणाच झाला? हेमिस्पियरचा. हा एक पार्ट आहे आणि हा 2πr². आता अशाच प्रकारे आता काय काढायचं? व्हॉल्यूम ऑफ स्पियर. व्हॉल्यूम ऑफ स्पियर चा फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम ऑफ हेमिस्पियर आहे इथे, सॉरी, हेमिस्पियर. हेमिस्पियर हा स्पियरचा काय होता? 4/3πr³ आणि याचा येईल याचा अर्धा म्हणजे 2/3πr³. हेमिस्पियर म्हणजे काय? जर बॉल आहे, बॉलचे आपण 2 तुकडे केले तर तो एक जो पार्ट असतो त्याला म्हणतात हेमिस्पियर. त्याला काय म्हणतात? हेमिस्पियर. अशा प्रकारे आपण काय काय शिकलो? क्युबॉइड शिकलो, क्यूब शिकलो, सिलेंडर शिकलोत, कोन शिकलोत आणि सर्कल शिकलो. 2 डायमेन्शनल होता. मग त्याचा 3 डायमेन्शनल कोणता होता? आपला स्पियर. आणि मग त्याचा अजून त्याचा अर्धा पार्ट केला, दॅट इज हेमिस्पियर. आता आपले एवढे सॉलिड फिगर शिकून झालेले आहेत. ठीक आहे. तर याच्यावरून काही एक्झाम्पल घ्यायचे आहे मला, तर मी 1-2 एक्झाम्पल घेऊ इच्छितो. इथे एखादा एक्झाम्पल घेऊन घेते इकडे.
एक्झाम्पल आहे एखादा, एक्झाम्पल घेते, पहा इथे. द डायमेन्शन ऑफ, एक्झाम्पल घेते याचा, द डायमेन्शन ऑफ क्युबॉइड आर dimension of cuboid are 44 centimeter, 21 centimeter and 12 centimeter. It is melted and cone of height 24 centimeter is made. Find its radius of base. त्याचा आपल्याला काय करायचं आहे, रेडियस ऑफ बेस काढायचा आहे. ठीक आहे. आता रेडियस ऑफ बेस कसा काढतात पहा जरा. आता याला पहिले वाचून घेऊ. आपल्याला काय दिलं आहे, एक क्युबॉइड आहे, एक काय आपल्याकडे क्युबॉइड आहे, आणि तो क्युबॉइडचा काय दिला आपल्याला, डायमेन्शन दिला आहे. काय दिलं आहे आपल्याला, डायमेन्शन दिला आहे. क्युबॉइडचा डायमेन्शन म्हणजे त्याची काय दिली आहे, लेंथ, ब्रेथ आणि हाईट दिली आहे. ठीक आहे. आता आता इथे पहा सोल्युशन, थोडा ॲडजस्ट करायचं आहे. इथे डायमेन्शन म्हणजे काय दिलं आपल्याला, लेंथ, ब्रेथ अँड हाईट, कुणाची, क्युबॉइडची. ठीक आहे. इट इज मेल्टेड म्हणजे त्याला वितळवला, अँड कोन, त्याच्यापासून काय बनवला, कोन बनवला. कोनची हाईट किती आहे, 24 सेंटीमीटर आहे. तर फाइंड इट्स रेडियस ऑफ बेस, आपल्याला त्या कोनच्या काय करायच्या, बेसची रेडियस काढायची आहे. सर्वात आधी काय काय दिलं आहे ते लिहून घेतो. हाच वाक्य लिहितो इथूनच. द डायमेन्शन ऑफ क्युबॉइड आर, द डायमेन्शन ऑफ क्युबॉइड आर काय काय, 44 सेंटीमीटर, 21 सेंटीमीटर and 12 centimeter. That means L equal to 44 centimeter, B equals to 21 centimeter and H equals to 12 centimeter. ओके. आता and कोण तयार केला, कोणची हाईट किती आहे, 24. याला H1 घेतो आणि जो काढायचा आहे कोण, हाईट ऑफ कोण, हाईट ऑफ कोण, याला घेतो H2.
दिली आहे 24 सेंटीमीटर आणि काढायचा काय रेडियस आर क्वेश्चन टॅग काढायचा म्हणून गेलो क्वेश्चन टॅग घेतलं. ठीक आहे. आता पहा आता आपल्याला काय करायचं आहे रेडियस काढायची आहे. तर आता पहा जेव्हा मी क्युबॉइड घेतला क्युबॉइडला मेल्ट केला तो लिक्विड फॉर्ममध्ये झाला आणि पूर्णच्या पूर्ण जो लिक्विड आहे त्याचा आपण काय बनवला कोन बनवला. म्हणजे त्याच्यातला काही लिक्विड किंवा जो मेल्टेड पार्ट वाया गेला का नाही. म्हणजे जेवढा व्हॉल्यूम होता क्युबॉइडचा तेवढाचा पूर्णच्या पूर्ण व्हॉल्यूम म्हणजे तेवढा पूर्ण लिक्विडमध्ये आपण काय केला त्या लिक्विडचा काय तयार केला कोन तयार केला. म्हणजे दोघांचा काय सेम असेल व्हॉल्यूम सेम असेल. कोणाचा सेम असेल व्हॉल्यूम. देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ काय जो काढायचा काय आपल्याला कोन आहे तर याचा या साईडला लिहितो राईट हँड साईडला लेफ्ट हँड साईडला लिहितो व्हॉल्यूम ऑफ कोन इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड. ठीक आहे. आता व्हॉल्यूम ऑफ कोनचा फॉर्म्युला काय 1/3 पाय आर स्क्वेअर कोनचा काय होतला H2 इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइडचा फॉर्म्युला L इंटू B इंटू H. ठीक आहे. आता याचे पहिले व्हॅल्यूज पुट करून घेतो. हा 1/3 जसाचा तसा पायची किंमत 22/7 आर काढायचा आहे म्हणून आर जसाचा तसा ठेवलो. H किती आहे त्याचा 24 इक्वल्स टू L किती आहे 44 इंटू 21 इंटू 12 झाला. आता फक्त भाग जाता देऊन द्या पण मी म्हणतो फक्त आर स्क्वेअर इथे ठेवा आणि बाकीचा पूर्ण तिकडे ट्रान्सफर करा. तर इकडे ठेवलं फक्त आर स्क्वेअर. आता खालच्या संख्या वर जातील आणि वरच्या संख्या खाली जातील. आधी हे लिहून घेतो काय लिहिते 44 इंटू 21 इंटू 12 हे खालच्याही वरतं जातील हां म्हणजे इंटू 3 इंटू 7. आता खाली काय काय राहतील 22/24 22 इंटू 24 पा 22 1 जा 22 2 जा आणि हा 12 1 जा 12 2 जा बरोबर आहे. तर आर स्क्वेअर काय येईल पाहून घ्या. आता हा 2 2 गेट कॅन्सल म्हणजे काय उरला 21 इंटू 3 7 जा 21 म्हणजे आर स्क्वेअर लिहू शकतो आपण 21 होल स्क्वेअर. म्हणजेच बाय टेकिंग स्क्वेअर रूट आर इक्वल्स टू 21 सेंटीमीटर. आता देअरफोर लावून तो पहिलावाला हे स्टेप सोडून इथे देअरफोर लावते. देअरफोर आर म्हणजे काय होती रेडियस कुणाची रेडियस ऑफ द बेस ऑफ कोन. तर आता आन्सर लिहितो इथे देअरफोर रेडियस ऑफ बेस ऑफ कोन इज 21 सेंटीमीटर. याला तुम्ही इथे हायलाईट पण करू शकता. हा विचारला आहे म्हणून याला काय केलं आपण हायलाईट केला इथे. हा झाला एक प्रॉब्लेम. हा तुम्हाला काय दिला होता क्युबॉइड होता. क्युबॉइडपासून काय बनवला आपण कोन तयार केला आहे आणि अशा प्रकारे हा एक प्रॉब्लेम झालेला आहे तुमचा. ठीक आहे. काय काय केला होता आपण इथे क्युबॉइडला मेल्ट करून काय तयार केला आपण एक कोन तयार केला आणि त्याला मेल्ट केल्यावर काय झालं त्याचा काय होते व्हॉल्यूम सेम होते. काय सेम होते व्हॉल्यूम सेम होते. आता अजून एखादा प्रॉब्लेम घेते म्हणजे तुम्हाला नीट समजेल. ठीक आहे. आता एक असा फिगर आहे त्याच्यामध्ये एक कोनिकल शेप आहे. आता कोनिकल शेपचा जग आहे. कोनिकल शेपचा काढतो. कोनिकल शेप झाला समजा
कोनिकल. आता हे कोनिकल्स आहे, याची रेडियस दिली आहे 3.5 सेंटीमीटर आणि याची हाईट दिली आहे तुम्हाला 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर. या मगने एक सिलेंडर सिलेंड्रिकल टाकी भरायची आहे तुम्हाला. ही टाकी भरायची आहे. आता ही टाकी भरायची आहे, याची पण रेडियस आणि हाईट दिलेली असेल बहुतेक. तर याची हाईट दिली आहे 10 सेंटीमीटर आणि याची रेडियस दिली आहे तुम्हाला 7 सेंटीमीटर. ठीक आहे, ही टाकी तुम्हाला भरायची आहे. तर प्रश्न असा आहे की या जगने जर आपण ह्या टाकी पूर्ण भरायला ही टाकी पूर्ण भरायला किती जग पाणी लागेल, ही टाकी पूर्णपणे कंप्लीट भरायला किती जग पाणी लागेल असा प्रश्न आहे आपल्याकडे. का प्रश्न आहे की हा मग आहे बा, मग कोणत्या शेपचा आहे, कोनिकल शेपचा आहे. आणि जी टाकी भरायची आहे ती कोणत्या शेपची आहे, सिलेंड्रिकल शेपची आहे. तर हे या मगने किंवा या जगने ही संपूर्ण टाकी कंप्लीटली भरण्यासाठी किती वेळ आपल्याला पाणी भरावं लागेल, ते किती मग लागतील असा प्रश्न आहे. ठीक आहे, तर पहा याच्यामध्ये याची कॅपॅसिटी म्हणजेच याचा काय व्हॉल्यूम, कोणचा व्हॉल्यूम काढून घेऊ आणि याचा पण व्हॉल्यूम काढू. ठीक आहे, आणि हा जो व्हॉल्यूम आहे मोठा कोणता आहे, हा आहे. तर या सिलेंड्रिकल टँकच्या व्हॉल्यूमला या व्हॉल्यूमने भाग देऊन द्यायचं. ठीक आहे, तर नंबर ऑफ जग किंवा टाइम्स, नंबर ऑफ टाइम्स ऑफ जग राहील. हा आहे व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल टँक अपॉन व्हॉल्यूम ऑफ कोनिकल जग. आता पहिले फॉर्म्युला लिहून घेऊन पहा, याची रेडियस किती आहे, हा आता याला R1 देऊन देतो. R1 आहे 3.5 सेंटीमीटर, H1 10 सेंटीमीटर, बरोबर आहे. आता याचा घेऊन घेऊ. याची रेडियस किती आहे, याला R2 घेऊन घेतो. R2 इक्वल टू 7 सेंटीमीटर आणि H2 किती आहे याची 10 सेंटीमीटर. ठीक आहे, आता पहिले व्हॉल्यूमचा फॉर्म्युला. सिलेंड्रिकल टँकचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे, पाय R² H. हा सिलेंड्रिकल, तर याच्या R2 घेतला आणि इथे काय घेतला, H2 घेतला आहे. अपॉन व्हॉल्यूम ऑफ कोनिकल जग. व्हॉल्यूम ऑफ कोणचा फॉर्म्युला काय आहे, 1/3 पाय R² H. आता याच्यासाठी R किती घेतला आहे, R1 आणि हा किती घेतला आहे, H1 घेतला आहे. आता पाय तर कॅन्सल होऊन गेला आणि हा 3 हा गेला वर. 3 R2 किती आहे बघा, R2 आहे 7 होल स्क्वेअर इंटू H2 किती आहे 10, बरोबर आहे, हा 7 आहे. अपॉन R1 किती आहे 3.5 होल स्क्वेअर इंटू 10. अगेन पहा याच्यामध्ये आता 3 इंटू हा स्क्वेअर आहे तर 7 इंटू 7 लिहू शकते ना, 7 इंटू 7 इंटू 10 अपॉन हा 3.5 इंटू 3.5 इंटू 10. अगेन पहा 10 गेट कॅन्सल. 3.5 2 जा 3.5 2 जा आणि हा आला 4 3 जा 12. 3 इंटू 4 दॅट इज 12.